मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ हा स्पेशल कमलगठ्ठा माळ आणि श्रीयंत्राच्या बाबतीत आहे। लक्षात घ्या, ही कमलगट्ट्याची जी माळ आहे ती लक्ष्मीला प्रिय आहे। कमलगट्टा म्हणजे कमळाच्या बियापासून हे स्पेशली ही माळ तयार केली जाते। हे जे तुम्हाला दिसते ना कमळगट्टा, ही कमळगट्ट्याची 108 मण्यांची एवढी मोठी माळ आहे। म्हणजे आता तुम्हाला लक्षात असेल बघा, मी अशी इथपर्यंत धारण केली आहे, ती किती लांब आहे बघा। ही 108 मण्यांची माळ आहे, बरोबर। तर मी थोडेसे गैरसमज दूर करणे आणि चुका दुरुस्त करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे की कमळगठ्ठ्याची माळ तुम्ही श्रीयंत्रावर चुकीची तरी धारण करत नाहीये ना, स्थापन करत नाहीये ना, याविषयी पहिल्यांदा श्रीयंत्राचा बेसिक तुम्ही लक्षात घ्या। हा व्हिडिओ खूप मोठा नाही आहे, या एका सब्जेक्ट पुरता आहे, पण सविस्तर माहिती सांगतो। हे श्रीयंत्र जे आहे ना, हे श्रीयंत्र आपल्याला अष्टलक्ष्मीची जी काही ऊर्जा आहे ते अष्टदल जी आहेत त्याच्यापासून हे तयार केलेलं आहे। 8 यंत्र एकत्र आहेत, अष्टलक्ष्मीची चिन्ह आणि त्याची यंत्र एकत्र असणारं हे श्रीयंत्र आहे। आणि तुम्ही बघू शकता या श्रीयंत्राच्या वेगवेगळे कॉर्नर्स चेक करा, बघा किती ॲक्युरेट, क्लिअर आणि परफेक्ट आहे। या प्रत्येक आकारातून एक एक ऊर्जेचं वलय बाहेर पडत असतं, बरोबर। आणि हे जे ऊर्जेचं वलय आहे ते ऊर्जेचं वलय आपल्या घरामध्ये आणि आपल्या इच्छेला जास्तीत जास्त एनहान्स करत असतं, घरातील ऊर्जा बदलत असतं। त्यामुळे हे श्रीयंत्र अतिशय प्रभावी आहे। आता नक्की होतं काय की कुठे कुठे यूट्यूबवरती कुठे कुठे ऐकलेलं आहे आणि तसं विशेष शास्त्रात काही लिहिलेलं नाही आहे। ही कमळगट्ट्याची माळ 108 मण्यांचीच असावी असं कोणी कोणी सांगतंय, पण मी हा गैरसमज तुम्हाला दूर करतो। बेसिक लक्षात घ्या, कमळगट्ट्याची जी माळ आहे ती 108ची कशासाठी आहे? जपासाठी आहे। कोणताही मणीची माळ ही जपासाठी, पण ॲक्च्युली कमळगट्ट्याच्या माळेवर जप केला जात नाही, कारण हे जप साधनेसाठी नाही आहे, ही वाहण्यासाठी आहे, लक्ष्मीला आवडते म्हणून। ही जी माळ आहे ती माळ बेसिक तुम्ही लक्षात घ्या की वाहण्यासाठी आणि ठेवण्यासाठी आहे। इथे गणित चुकतं कुठे लोकांचं की श्रीयंत्रावरती ठेवायची आहे कमलगट्ट्याची माळ, मग ती 108च पाहिजे। कुठल्या तरी यूट्यूबरनी सांगितलं की 108 कमळ तुम्ही वाहताय या कमलगट्ट्याच्या माळेद्वारे, मग त्या कमळगट्ट्याच्या माळेला भरून टाका, कमळगट्ट्याच्या माळेनी श्रीयंत्र भरून टाका। आता बघा कशी गंमत होते, मी तुम्हाला दाखवलं ही कमळगट्ट्याची एवढी माळ आहे बघा। आता मी या श्रीयंत्रावरती ठेवतो, ही अशी ठेवायला सांगितलं कुठल्या तरी यूट्यूबरने, बघा ही अशी ठेवली आहे बघा। मी आता तुम्हाला दाखवतो, मी तरी कदाचित सुस्थितीत व्यवस्थित ठेवतोय। काय झालं आता? श्रीयंत्र दिसते का कमलगट्ट्याची माळ दिसतीये? काय दिसते तुम्हाला याच्यामध्ये? किती मोठी चूक होती बघा। त्या श्रीयंत्राच्या प्रत्येक यंत्रातून, अष्टयंत्रातून एनर्जी फ्लो बाहेर पडतोय, ऊर्जा बाहेर पडतीये। तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान हवे म्हणून तुम्ही प्रार्थना करताय, आणि ते श्रीयंत्रातली जी शक्ती आहे ती या कमलगट्टा माळेने तुम्ही बंद करून टाकली, दाबून टाकली। मी अनेक घरात गेल्यावर हे काय कमळगट्ट्याची पूजा करताय का? नाही सर, त्याच्यात श्रीयंत्र आहे। अरे ते श्रीयंत्र महत्त्वाचं आहे, ती महालक्ष्मी महत्त्वाची आहे, ती अष्टलक्ष्मी महत्त्वाची आहे। तिला आवडणारं हे कमळगट्टा हा मेन नाही आहे, हा मेन नाही आहे। तिला आवडणारी एक वस्तू आहे, एक कमळाचं ते बी आहे। त्यांनी तुम्ही बघा ना हे श्रीयंत्र किती पॅक करून टाकताय। उगो कोणत्या तरी यूट्यूब इतके गैरसमज श्रीयंत्र स्थापना आणि याच्या बाबतीमध्ये लोकांचे आहेत, म्हणून मला व्हिडिओ करावा लागला। अरे अजिबात या श्रीयंत्राला असं पॅक करू नका त्या माळेनी। श्रीयंत्र देवी महत्त्वाची का देवीचा हार महत्त्वाचा आहे? देवी महत्त्वाची का तिच्यावरती, तिच्या अंगावरती आपण वस्त्र धारण करतो ती महत्त्वाची आहेत?
सगळं एकमेकांमध्ये समावेशक असावं. देवाला सुद्धा वस्त्र इतकी नको आहेत की देवाचं देवत्व लोपलं जाईल. देवाच्या अंगावरती इतकेही दागिने नको आहेत की देव दिसणार नाही. सर्व समावेशक असावं म्हणून वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र म्हणजे माझा कंपनीचं श्रीयंत्र आणि त्याच्याबरोबर दिलेली कमळगट्ट्याची माळ आम्ही विचारपूर्वक देत असतो. विचारपूर्वक केलेली. आता बघा, तुम्हाला सर्वसमावेशक का म्हणले की वास्तू तथास्तूचे सगळे प्रॉडक्ट विचारपूर्वक असतात. ही आहे आमच्या वास्तू तथास्तू श्रीयंत्राबरोबर येणारी कमळगट्ट्याची माळ. याच्यात किती मणी आहेत याला काहीच लॉजिक नाही, कुठेही लिहिलेलं नाही आहे. बघा किती छान दिसतंय. बघा श्रीयंत्र आणि या ठिकाणी येणारी कमळगट्ट्याची माळ. आता श्रीयंत्रही तुम्हाला दिसतंय आणि कमळगट्ट्याची माळ दिसते. झाकलं गेलंय का कुठं श्रीयंत्र? अजिबात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला श्रीयंत्राची उपासना महत्त्वाची आहे, त्याच्यावरचे आभूषण अलंकार महत्त्वाचे नाही आहेत. त्यामुळे चुका करू नका. वास्तू तथास्तूचं स्पेशल श्रीयंत्र मागवा आणि त्याच्याबरोबर ही कमळगट्ट्याची माळसुद्धा येणार आहे आणि अतिशय प्रभावी सगळी माहितीसुद्धा आम्ही देतो याच्याबरोबर, की श्रीयंत्र स्थापना कसं करायचं, कोणत्या मुहूर्तावर करायचं, वर्षानुवर्षाची पूजा कशी करायची, परफेक्ट माहिती सगळी मिळते. त्यामुळे चला, कमळगट्ट्याच्या माळ आता श्रीयंत्रावरती भरून टाकू नका. आणि दुसरी गोष्ट, वास्तू तथास्तूचे हे जेन्युइन श्रीयंत्र आजच ऑर्डर करा. ऑफर्स लिमिटेड आहेत. श्रीयंत्राची देखील क्वालिटी टॉप असल्यामुळे अनेक यूट्यूबर, अनेक देश परदेशातून वास्तू तथास्तूचं श्रीयंत्र मागवलं जाते. नम्र विनंती, आजच ऑर्डर करा. ऑफिशियल नंबरला कॉल करा. गुगल पे, फोनपे सगळं काही अवेलेबल आहे. COD नाही आहे, कारण आमची काही ॲमेझॉन कंपनी नाही आहे की कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला मिळेल. ऑफिशियल नंबरला कॉल करा. वास्तू तथास्तू स्पेशल श्रीयंत्र मागवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, एवढीच कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावरती वहा. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.